छान छान शांततेत आपली देवपूजा झालेली आहे। सकाळी सकाळी अशी देवपूजा केल्यावर मन खूप प्रसन्न होतं आणि आपण आता देवपूजेने दिवसाची सुरुवात करूया। सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया। आणि इकडे बघा माऊची लगेच गर्दी आहे, केव्हाची म्याव म्याव करते, पण माझी देवपूजा चाललेली, मग तिला थोडा ब्रेक दिलेला। ते बघा दारात येऊन बसलेली आहे, तर मला दूध दे, मला दूध दे। तर चला आपण आता देवपूजेनंतर आपलं रोजचं कामही करूया। मॅडम वाटच बघताय, तर चला आपलं रोजचं अतिमहत्वाचं काम करूया। हे बघा वरती जाऊन बसली तिच्या पोझिशनला, लगेच तिला माहिती आता ही उठली आपल्याला आता दूध देईल। आपलं रोजचं अतिमहत्वाचं काम आपण विसरू पण ती नाही विसरणार, बरोबर आवाज देऊन देऊन बरोबर बोलवते। चांगलं आहे, देवाने आपल्याला देणार बनवलंय, शक्य आहे तेवढं करूया। आपल्या घासातनं घास द्यायचा थोडाफार प्रयत्न करूया। काय आपण खूप काही जास्ती करत नाही, काय दूध देतं फक्त, बाकी काही आणि काही तिचं असं आहे दूध पिती प्युअर। एक दोन वेळा या दुधामध्ये पोळी चुरून दिली तर नाटकं करते, प्युअर दूध पाहिजे फक्त। एक वेळेला पीठ उरलेलं होतं आपल्या पोळ्यांचं तर ते ठेवलेलं होतं तेही नाही, असं म्हणजे छान छानच पाहिजे तिला, अशी तर नखऱ्याची माऊली। आवाज येतोय बघा तुम्ही, काल आम्ही शूटमध्ये दाखवलं तुम्हाला, आम्ही जेव्हा म्हणजे दळण घेऊन चाललो होतो तिथे काम चालू होतं बघा रोडचे, तर तिथं कामाचा हा आवाज येतो खटखट खटखट, तर तेवढा तो स्किप करा तुम्ही। तर चला आता पुढचे कामं करून घेऊ आपण। आता झाली आपली छान छान दिवसाची सुरुवात। चला आपण आता पेपरच्या फ्रंट पेजवर नजर मारू। दिव्य मराठी, शनिवार 25 जानेवारी 2025। आता काय हे, भीषण स्फोटात 8 ठार, भंडारे जवळील आयुष निर्माण कारखान्यात दुर्घटना, 5 जखमी। सकाळी सकाळी अशा न्यूज। आणि ही पुरवणी, नाशिक जिल्हा। चला आपण आता दुपारच्या वेळेमध्ये वाचू पेपर। आता ठेवून देते, मूड घालून घे, बाय बाय। 10 वाजून 15 मिनिटं झालेले आहे। बाबा इथे बसलेले, आजी पण फोन बघताय। पुरज पप्पा गेले बाहेर, पूर्वा दिदी गेली स्कूलमध्ये, आणि असं काहीच आपलं छान छान रुटीन चालू झालेलं आहे। हे बघा मस्त अशी देवपूजा झालेली आहे, माऊचं दूध सर्वच काही आवरलं आहे। तुमच्याकडे जायचं ना, मेहनत घ्यावं लागेल ना। सकाळी म्हणता मला नाशिकला जायचं आमच्या घरी। दम लागून जातो वाटतं, काय दम लागत ते घाबरून जाते काय पडून देणार तुमच्या पगले हात घातले। बाबांना बाहेर आणायचा खूप प्रयत्न केला पण काही जमत नाहीये, खूप घाबरताय, हिम्मत दाखवत नाहीये। तर आता त्यांना तिथंच थोडंसं दारामध्ये खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न चाललाय। ते पडून पडून असे घाबरट होऊन गेले, हिम्मतच राहिलेली नाही त्यांना। तो इकडचा पाय थोडा इकडे सरका, अक्का इकडचा पाय सरका, ते खड्ड्यात जाईल बघ। तुम्ही हँडलवर हात ठेवा पप्पा। ती काढून घ्या वाटलं हाताची, म्हणजे मग तो हात तिकडे ठेवते, हाताची काठी काढून घ्या। पाय टेकवा, याच्यावर पाय टेकवा, लावा जोर, लावा जोर, सारखा माग हात ठेवा, त्याच्यावर हात ठेवा। जमल का आता?
जाऊ दे, बसू दे थोडा असंच. पलंगाला थोडंसं. इथे आपण ताजी ताजी मेथी घेतलेली, इथे दारावरच विकायला आलेली होती, एकदम मस्त अशी भेटलेली आपल्याला. 10 रुपयाला एक जुडी. तर 2 जुड्या घेतलेल्या आहे. आता त्या आपण स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर त्या निसून ठेवू, छान स्वच्छ करून ठेवू. आणि इकडे आपला स्वयंपाकही रेडी झालेला आहे. इकडे वाटाणा बटाट्याची भाजी, इकडे सफेद भात लावलेला आहे. असं काहीच आपलं रात्रीचं रुटीन आहे. घड्याळात वाजलेले आहे 7:30. मुलं अभ्यास करत आहे. हे बघा मस्त असे गुणाची मुलं माझे बघा. पप्पा येईपर्यंत अभ्यास करतो आणि मग नंतर त्याचे पप्पा आल्यावर ते क्रिकेट खेळतात. असं काहीसं रुटीन राहतं त्याचं. आणि इकडे बाबा स्वतः उठून बसले. 7:45 वाजले घड्याळामध्ये. आणि आजीबाई गेलेल्या आहे आत्यांकडे. इथे गावातच पूर्वाच्या पप्पांच्या आत्या राहतात, तर तिकडे गेलेल्या आजी बराच वेळपासून, 1-2 तासापासून अजून काही आलेले नाही. ते येतीलच त्या. तर चला, आल्या का? आले वाटतं. असं काहीसं आपलं रात्रीचं रुटीन आहे. आले, आत्ताच आले. आणि आता आपण भाजी पण निवडून घेऊ. घड्याळात 8:30 वाजले. तर चला आपण आता जेवण करूया. वाटाणा बटाट्याची भाजी बनवली आपण आणि भात, बीट, गाजर, कांदा असं छान छान जेवण आहे. तर या जेवायला. आपण आता शेकोटीकडे आलोय. तर चला शेकोटीचा आनंद घेऊ. तर चला आपण आता थोडा वेळ शेकोटीजवळ थांबून आता घरी चाललो आहे. हे बघा दिवसभर खेळतो तरी हिची हाऊसच होत नाही. आज सकाळची शाळा होती, शनिवारी सकाळची असते, त्याच्यामुळे नंतर त्याला खेळायला भरपूर वेळ मिळाला आहे. तरी अजूनही बघा मी वळवळ करतोच आहे. तर चला आपण आता व्हिडिओची इथेच एंड करू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.